नमस्कार मित्र, आपण चाललो आहे बाईकवरून आज हडसर किल्ल्यावरती। आपल्या गावापासून किल्ल्याचं अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर। प्रथम सितेवाडी गाव लागलेलं आहे आपल्याला, आपण पाहू शकता। सितेवाडीपासून आपण चाललोय किल्ल्याकडे ट्रेक करतानाच एक सांगायचं असं की आपण जुन्नर तालुक्यात सगळे किल्ले करणार आहोत। आज आम्ही मुक्कामी चाललेलो आहेत किल्ल्यावरती, वरती जाऊन स्टे करणार आहे। आणि हे पाहू शकता आमची टीम आहे सगळी सह्याद्रीची। फायनली आपण किल्ल्याच्या जवळ आलो आहोत। पाहू शकता आपल्याला समोरच दिसते खुंटीची वाट। तर आपण पाहू शकता कशा प्रकारे आहे खुंटीची वाट। चला तर इथून आपल्याला वरती जायचंय। एकदम पायथ्याशी आलो आपण, जवळ आलो आता। भीती तर वाटतीये खूप। वरती आपण चढणार आहोत। हे आमचे मित्र आहेत ते पाहू शकता कशा प्रकारे आहे बघा। इथून आपल्याला वरती जायचंय। तर चला वरती येऊन आता आपण जेवण बनवायला सुरुवात केली आहे। अंधार खूप झाल्यामुळे आम्हाला बाकीचे काही शूटिंग काढता आली नाही। तर आता पाहू शकता कशा प्रकारे हे आमचे मित्र बनवतात व्हेज पुलाव। मस्त व्हेज पुलाव बनवणार आहोत। पाहू शकता व्हेज मसाला आहे हा एव्हरेजचा। आणि पूर्ण ह्या भाज्या कटिंग केलेल्या आहेत त्या टाकतो। आमचा मित्र आहे सुनील, एक नंबर आचार्य आहे। औषध कशा प्रकारे झाला आहे। तर तसे कोटी थंडी खूप आहे। आमचे टेंट पाहू शकता कशा प्रकारे आम्ही आता टेंटची व्यवस्था करतो लावण्याची। हे धान्य कोठारामध्ये टेंट लावणार आहे आम्ही, 3 टेंट लावणार आहेत। निलेश आहे आमचा, निलेश आम्ही एकत्र झोपणार आहोत। इकडे शेजारी जालिंदर ते आहेत। हा आमचा टेंट आहे निलेश आमचा। सुनील आणि गणेश कसे सिक्युरिटी। हा सकाळचा नजारा आहे मित्रांनो। सकाळी आम्ही उठल्यानंतर फोटो काढतोय, पाहू शकता। आणि चहा बनवा निलेशनी, एक नंबर। पाहू शकता बाहेरचा नजारा कसा आहे। आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे धान्य कोठारामध्ये। पाहू शकता कशा प्रकारे आतमध्ये हे धान्य कोठार आहे। भरपूर खोल आहेत आतमध्ये, 3-4 खोल्या आहेत एकाच ठिकाणी। इकडच्या साईडला पण 3-4 खोल्या आहेत। गणेशचा वाढदिवस आहे आज, त्यामुळे आम्ही केक कापणार आहोत। केक नाही आमच्याकडे, पण आम्ही पपईचा केक बनवणार आहोत आणि तो कापणार आहोत। जालिंदर आमचा केक बनवतोय, आम्ही एक पपई घेऊन आलोय। पपईचा केक जालिंदर बनवणार। पाच अशा प्रकारे जालिंदर बनवतोय एकदम भारी। आणि गणेशच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही या किल्ल्यावरती स्टेसाठी आलेलो होतो। तर जालिंदर हा केक बनवून आम्ही सकाळी केक कापणार आहोत थोड्या वेळाने। सकाळची वेळ आहे। ते पुढे शिवमुद्रा आहे, शिवमुद्रेच्या तिथे आम्ही हा केक कापणार आहोत। पाहू शकता तोफा कशा प्रकारे बसवलेल्या आहेत इथे। बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत या सगळ्या तोफा। ही शिवमुद्रा बनवलेली आहे, तिथे आपण केक कापणार आहोत। आता खालच्या पेठेच्या वाडीकडून येणारा दरवाजाकडे जाणार आहोत। ड्रोन शॉट पाहू शकता कशा प्रकारे पेठेची वाट ही इकडनं येते, ती पायऱ्याची वाट आहे, सोपी वाट आहे। त्या वाटेने आलेलो नाहीत आपण, फक्त पाण्यासाठी गेलो होतो। इकडे आमचे सगळे मित्रमंडळी बसलेले आहेत। कशा प्रकारे आहे पाहू शकता तुम्ही।
चला तर आपण आता पुन्हा वरती जाऊया. उशीर झालाय, सकाळी 10 वाजले. बरेच जणांना कामावरती जायची काय आहे, त्यामुळे पटापट जाणार आहोत खाली. उंटीच्या वाटेनेच उतरणार आहोत परत. आता तुम्हाला एक पुढे जाऊन एक शिवमंदिर आहे, ते शिवमंदिर दाखवतो. चला तर वरती जाऊ पटकन आपण. टेकडीच्या उजव्या साईडला शिवमंदिर आहे. शिवमंदिर आणि इकडे धान्य कोठार आपण राहिलो होतो तिथे रात्री. चला मंदिरात जाऊन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे मंदिर. शिवपिंड आहे तिथे, दर्शन घेऊया. पुरातन मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे. मूर्तींची तोडफोड पण झालेली आहे, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे. हनुमान जुनं बांधकाम आहे पहा. दर्शन घेऊ आणि पुढे चालूया. खूप उशीर झाला आहे. मंदिर पाहू शकतो बाहेरून कशा प्रकारे एकदम सुस्थितीत आहे. आता आपण जाणार आहोत एक Just